नमस्कार मंडळी. तर हे गावाकडचं सकाळचं वातावरण आहे बघा आणि मस्त अशी सुंदर सकाळ झालेली आहे. सकाळच्या कामाची लगबग चालूच आहे. तर सुरुवातीला अंगण वगैरे स्वच्छ करून झालेलं आहे माझं. घरातले वगैरे कामं आवरून जनावरांकडं जाण्याची वेळ झालेली आहे. तर इथं बघू शकताय तुम्ही. तर घराच्या साईडला आपल्याकडं झाडं आहेत फुलांची वगैरे, पण सध्या फुलं लागत नाहीत. प्राजक्ताची थोडीफार लागतात. आणि हे एक अंगण आहे बघा. तर दोन्ही अंगण वगैरे स्वच्छ करून घरातली कामावरून आपल्या गुरांच्या वाड्यात मी आलेली आहे. तर हा शेळ्यांचा वाडा आहे बघा. तर निवांत बसलेल्या आहेत शेळ्या. आणि आता मी इथं म्हशीचं आपण दूध आणि 2 अंडी हे या वासराला पाजत आहे मी. कारण आपल्याकडे ज्या 2-3 गायी होत्या त्या आपण कमी केलेल्या आहेत. कारण आपल्याकडे ज्या ताई होत्या त्या पण आता नाही आहेत सध्या. तर मला एकटीला थोडासा लोड होत होता म्हणून त्या गायी आपण कमी केलेल्या आहेत. आणि त्याचंच हे पिल्लू आहे बघा. तर ह्याचं नाव मी चंद्रा ठेवलेलं आहे. खूप गोड आहे बघा. तर त्याला दूध वगैरे पाजून झालं. त्याच्यानंतर थोडासा पाऊस झालेल्यामुळं चिखल झालेला आहे बघू शकता तुम्ही इथं. त्याच्यामुळं म्हशीची जागा वगैरे बदलून घेतली मी. त्याच्यानंतर इथं कोंबड्यांचा एवढा चूचू कालवा चालू होता, तर त्याच्यामुळे त्यांना आधी सोडून घेतलं. आणि आतमध्ये ही एक पाडी आहे आणि रेडी आपल्या म्हशीची, त्या दोघींना बांधून घेतलं. कारण चारा टाकताना पाठीमागे येतात, बाहेर येतात गेटच्या आणि मग परत सापडत नाहीत पटकन, म्हणून त्यांना अगोदर बांधून घेतलं. आणि सकाळ सकाळी ही कामं करायला खूप प्रसन्न वाटतं बघा. थोडासा व्यायाम पण होतो आणि कामही होतं. तर सगळ्यांना चारा वगैरे मी टाकून घेतला इथं. त्याच्यानंतर शेळ्यांना मका वगैरे ठेवून घेतली. तर ह्यांना सकाळचं मका ठेवायचं आहे ना वेळ, त्यावेळेत एवढा ओरडतात ना ह्या शेळ्या. त्यांना मका ठेवल्याशिवाय शांतच होत नाहीत. बघू शकता इथं किती घाई करतायत मका ठेवण्यासाठी, खाण्यासाठी. तर ह्यांना अगोदर मका ठेवून घेतली आणि त्याच्यानंतर बाकीचं स्वच्छता वगैरे करून घेतली मी. पूर्ण वाडा वगैरे स्वच्छ करून घेतला. तर आपल्याकडे जनावरांना चांगला निवारा आहे, पाणी आहे, चारा आहे, परंतु माणसांची कमी आहे बघा. कारण पहिल्यासारखं लेबर पण राहत नाहीत जनावरांची कामं करण्यासाठी. तर त्यासाठी आम्हाला जेवढं शक्य होतं तेवढीच जनावरं ठेवलेली आहेत. आणि आपल्याकडे सगळी सोय आहे. मुक्त गोठा वगैरे, भरपूर मोठं शेड आहे आपलं जनावरांचं. तर मी इथं स्वच्छता वगैरे करून घेतली. चारा खाते तोपर्यंत ते. तर आता शेळ्यांचा वाडा झाडायचा आहे मला. तर ही आपली रोजची कामं आहेत बघा माझी ही. तर इथं मी त्या चंद्राला थोडंसं पेंड सुग्रास वगैरे खायचा प्रयत्न करते का बघते. त्याला ठेवते रोज थोडंसं, कारण त्याची भूक वाढेल तसं त्याचं पोट भरत नाही दुधाने. तर इथं मी आधी शेळ्यांचा वाडा स्वच्छ झाडून घेतला. तर शेळ्यांच्या वाड्यात कोबा करावासा वाटत होता, परंतु कोब्यावर पाणी राहतं तसंच, त्याच्यामुळं कोबा काही करावासा वाटत नाही. आपलं मुरूम वगैरे टाकून शेळ्यांना बसायला पण छान वाटतं आणि मुरतं पाणी वगैरे, त्यांचं शेण वगैरे असेल ते मुरुमामध्ये मुरून जातं. त्याच्यामुळे काही घाण होत नाही, जीवजंतू होत नाहीत बघा. तर आपल्याकडे सध्या 7 शेळ्या आहेत आणि त्याची 3 बोकडं होती, ती आपण आत्ताच विकलेली आहेत बघा आषाढ महिन्यामध्ये. तर एकच शेळी घेतलेली, ती समोर तांबडी शेळी जी आहे ती एक शेळी घेतलेली. तर ती ही समोर दिसते ती. तर ही पण पिल्लू होतं, त्यावेळेस 3,500ला एक पिल्लू घेतलेलं. त्याच्यानंतर तिची जवळजवळ 1 लाख 1.5 लाखाचं उत्पन्न मिळालेलं आपल्याला. तर माझी जनावरांची वगैरे सगळी कामं आवरून झाली. घरातली पण बाकीची देवपूजा वगैरे बाकीची कामं करून झाल्यानंतर आपण जो दशरथ घास लावलेला होता, तर तो कुठे कुठे उगवला नव्हता, म्हणून त्याचंच बियाणं रात्री गरम पाण्यात टाकून तयार केलेलं होतं आणि ते इथं टोचून घ्यायचं होतं बघा. तर एक ताई होत्या, त्यांना घेऊन मी इथं टोचलेलं आहे दशरथ घासाचं. आणि त्याच्यानंतर पण आपल्या बांधाचं वगैरे गवत होतं ते काढून घेतलं. जनावरांना घास थोडासा राहिलेला तो काढून घेतला. आणि आपल्या ऊसाच्या साईडचा जो घास होता तो पण काढायचा होता. ही सगळी कामं आज करून घेतली. तर कसा वाटला आपला हा व्हिडिओ नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब